तर आता आपण इथं ट्रान्सफॉर्मरचं काय बघणार आहे. आपण इथं मागच्या लेक्चरमध्ये कन्स्ट्रक्शन डायग्राम बघितलेली आहे. ठीक आहे. आता सिम्बॉल कसा असतो ट्रान्सफॉर्मरचा, तर असा असतो, मी दाखवतो तसा. ठीक आहे. हा झाला ह्याचा सिम्बॉल. इकडे आपण जोडतो AC सप्लाय. ठीक आहे. आणि इकडे जोडतो लोड. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये आता आपण इथं काय बघणार आहे, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग काय हे आपण बघणार आहे. आता इथं आपण AC सप्लाय ज्यावेळेला दिला त्यावेळेला काय होणार आहे, इथं ह्या वाइंडिंग्स आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, म्युच्युअल इंडक्शनच्या रूलनुसार इथं फ्लक्स तयार होणार. ठीक आहे. तिथं फ्लक्स तयार झाल्यावर हा फ्लक्स काय होणार, ह्याच्यामधनं ह्या पूर्ण जे आपलं काय म्हणतो आपण याला मॅग्नेटिक कोर आहे. ठीक आहे. हे मॅग्नेटिक कोर आहे, मॅग्नेटिक कोर. ठीक आहे. ह्या कोरमधून काय होणार, हा फ्लक्स होणार, फ्लो होणार. ठीक आहे. हा असा मॅग्नेटिक फ्लक्स आहे, तो फ्लो होणार ह्याच्यामधून. आणि फ्लो झाल्यावर काय होणार आहे, हा सेकंडरीला लिंक होणार. ठीक आहे. आणि सेकंडरीला लिंक होऊन हा काय कुठं मिळणार आहे, तर लोडला मिळणार आहे. ह्या म्हणजे इथं काय होणार, त्यावेळेला AC सप्लाय तयार होणार. कोण त्याला जाऊन देणार आहे, काय प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये कसल्याही प्रकारची लिंक नाही आहे. तरी पण इकडं कशामुळे जाणार, तर इकडं वाइंडिंग्स आहेत. ठीक आहे. ह्या आपण AC सप्लाय दिल्यानंतर इथे काय होणार तयार, हा फ्लक्स तयार होणार. आणि हा फ्लक्स लिंक प्रायमरी टू कशाला होणार, असं इकडनं जाऊन इकडं लिंक होणार. लिंक झाल्यावर काय होणार, सेकंडरीमधून पण हा सेकंडरीमध्ये पण AC सप्लाय जो आपण दिलता इकडं, तो आता काय होणार, इकडं पण फ्लो होणार. आणि तो आपण कशाला देणार, लोडला देणार. ठीक आहे. तर हे आहे आपलं काय ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग. एवढंच आहे की आपण इकडं सप्लाय दिलेला असतो आणि तो फ्लक्सच्या रूपात म्युच्युअल इंडक्शनच्या रूलनुसार हा फ्लो होतो ह्या मॅग्नेटिक कोरमधून. आणि मॅग्नेटिक कोरमधून फ्लो होऊन हा सेकंडरी वाइंडिंगला मिळतो, लिंक होतो. आणि लिंक होऊन हा लोडला जातो. ठीक आहे. तर ह्याचं आपल्याला वर्किंग कळालं असेल. ह्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. तर आता आपण काय बघणार आहे रे, ट्रान्सफॉर्मर आहे. तुम्हाला विचारलं ट्रान्सफॉर्मर फक्त इथं मी तुम्हाला AC सप्लाय काय दाखवला, तर ट्रान्सफॉर्मर हा DC सप्लायवर वर्क होत नाही. फक्त ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लायवरच वर्क होतो. त्यामुळे आपण इथं काय दाखवलेलं नुसतं AC सप्लाय दाखवलेलं आहे. आता तुमचे कुठले मागाशीपासून पॉईंट्स कव्हर झाले, तर इंट्रोडक्शन कव्हर झालं तुमचं, तर डेफिनेशन कव्हर झाली, ट्रान्सफॉर्मरच्या 2 टाईप्स कव्हर झाल्या, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर काय झालं, ट्रान्सफॉर्मर आपण कशावर वर्क करतो, तर फक्त AC सप्लायवर वर्क करतो, हे पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणि कुठले पॉईंट झाले आपले, कन्स्ट्रक्शन कसं असतं ट्रान्सफॉर्मरचं हे तुम्हाला सांगितलं आहे, त्याचं वर्किंग सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्या चॅप्टरमधला चॅप्टरमध्ये काय आहे, जास्त करून हेच आहे तुम्हाला. आता ट्रान्सफॉर्मरचे 3 टाईप्स पडतात. कुठले टाईप आहेत ते, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. हे 3 टाईप आहेत ट्रान्सफॉर्मरचे. ठीक आहे. तर आता आपण तुम्हाला ह्या 3 टाईप्स सांगूया. आता तुम्हाला डायरेक्ट बुकमधलं दाखवत आहे मी. ठीक आहे. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हा पहिला टाईप आहे ट्रान्सफॉर्मरचा. इथं दाखवलं आहे ट्रान्सफॉर्मर आर क्लासिफाईड ॲज कोर टाईप, शेल टाईप आणि बेरी टाईप. कोर टाईपमध्ये काय असतं, कोर टाईप इज अ रेक्टँग्युलर इन शेप अँड द वाइंडिंग्स आर बाउंड ऑन द लिम्स. म्हणजे कोर टाईप हा कसा असतो, हा इथं दाखवला आहे बघ कन्स्ट्रक्शन, हा रेक्टँग्युलर इन शेप आहे. ठीक आहे. आणि ज्या वाइंडिंग्स आहेत त्या बाउंड ऑन द लिंब, ह्याला म्हणतात, ह्या मोठ्या ज्या आहेत असं आडव्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला उभ्या, त्याला म्हणतात लिंब. ठीक आहे. ह्या लिंबवर काय केलेलं असतात, वाउंड केलेलं असतात. द कोर इज फॉर्म्ड बाय लार्ज नंबर ऑफ लॅमिनेशन्स. म्हणजे लॅमिनेशन्स म्हणजे काय, ह्या पट्ट्या टाकलेत काय, ही एक पट्टी, इथे एक पट्टी, इथे एक पट्टी, इथे एक पट्टी, इथे एक पट्टी, त्याला म्हणतात काय, लिंब म्हणतात. ठीक आहे. सॉरी, लॅमिनेशन, ह्याला काय म्हणतात, तर लॅमिनेशन्स म्हणतात. लिंब म्हणजे काय, हे पूर्ण जे आहे ते लिंब, आणि ही एक एक पट्टी आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅमिनेशन म्हणतो. द कोर आर सिलेंड्रिकल टाईप अँड द वाइंडिंग्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द लिम्स. म्हणजे काय, पूर्ण ह्या लिंबवर युनिफॉर्मली ह्या वाइंडिंग्स जे आहेत ते काय हे डिस्ट्रीब्युटेड आहेत. ठीक आहे. द कॉइल्स आर नॉट अरेंज्ड सच एज प्रायमरी ऑन वन लिम अँड सेकंडरी ऑन अदर लिम. द कॉइल्स कशा केलेले नसतात, तर प्रायमरी म्हणजे प्रायमरी वाइंडिंगवर एक लिंब आणि सेकंडरी वाइंडिंगवर एक लिंब अशा कॉईल काय अरेंज केलेल्या नसतात. ठीक आहे. नसतात म्हणलं मी. ठीक आहे. बट हाफ ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स आर प्लेस्ड ऑन ईच लिंब. पण हाफ जी वाइंडिंग आहे ती प्रायमरीची आणि सेकंडरीची ते एकमेकावर
आर प्लेस्ड इन ईच लिंब, म्हणजे हाफ जी वाइंडिंग आहे ती प्रायमरी आणि सेकंडरीवर काय केलेली असते, प्लेस केलेली असते. ठीक आहे. ही अरेंजमेंट आपण कशासाठी करतो तर मॅग्नेटिक कपलिंग जे आहे फ्लक्सचं प्रायमरी आणि सेकंडरीचं ते काय होतं, चांगलं होतं, तेवढ्यासाठी वाढतं, म्हणजे तेवढ्यासाठी आपण हे असं प्लेस केलेलं आहे. ठीक आहे. ज्या कॉईल आपण लिंबवर प्लेस केलेल्या आहेत त्याला काय आहे तर डिफरंट लेयर्स आहेत. आता आपण इथं बघू शकतो, इथं ज्या ह्या कॉईल्स आहेत. ठीक आहे. ह्याला काय आहेत, इकडे एक लेअर आहे, इथे एक लेअर आहे, इथे एक लेअर आहे, इथे एक लेअर आहे. तर अशा प्रकारचे लेयर्स आहेत. ठीक आहे. ईच लेअर इज इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. प्रत्येक लेअर जो आहे त्याला काय आपण केलेलं आहे, इन्सुलेशन केलेलं आहे. इन्सुलेशन कशासाठी करतो की इलेक्ट्रिकल करंट एकमेकांमधून पास व्हायला नको. ठीक आहे. तेवढ्यासाठी आपण केलेलं आहे. आपण इन्सुलेशनसाठी कुठलं मटेरियल यूज करतो तर मिका, पेपर, क्लॉथ हे आपण काय करतो, इन्सुलेशनसाठी आपण मटेरियल यूज करतो. द लो व्होल्टेज वाइंडिंग्स आर प्लेस्ड नियर द कोर अँड हाय व्होल्टेज वाइंडिंग आर प्लेस्ड अवे फ्रॉम द कोर. म्हणजे जे लो व्होल्टेज वाइंडिंग आहे ते आपण प्लेस करतो नियर द कोर, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे जे ते आपण काय करतो, अवे फ्रॉम द कोर आपण काय करतो, प्लेस करतो. ठीक आहे. दिस वाइंडिंग्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय युजिंग प्रॉपर इन्सुलेशन लेयर्स. या वाइंडिंग ज्या आहेत त्या एकमेकापासून आपण सेपरेट करतो काय करून, इन्सुलेशन लेयरचं यूज करून. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ 4 टाइप ट्रान्सफॉर्मर आपण हे शोन इन फिगर ए आणि हे बी. ठीक आहे. इथं प्रायमरी वाइंडिंग आहे, इथं सेकंडरी वाइंडिंग आहे. ट्रान्सफॉर्मरचा टाईप आहे, सेम ट्रान्सफॉर्मरसारखंच दिसते तुम्हाला, पण ह्याच्यात जाऊन काय पुढं फरक आहे रे तर इथं फरक दाखवला आहे त्यांनी. हा रेक्टँग्युलर आहे, हे लिंब आहेत, हे त्याचे लॅमिनेशन्स आहे 1, 2, 3, 4 हे जे आहेत तुम्हाला काय दाखवले आहेत, लॅमिनेशन्स आहेत. ही त्याची काय आहे, वाइंडिंग आहे त्याची. ह्या वाइंडिंगला पण वेगवेगळे काय आहे तर वेगवेगळे लेयर्स आहेत. ठीक आहे. आणि ते प्रत्येक लेअर इन्सुलेशन केलेलं आहे. ते कुठल्या याने इन्सुलेट केलं आहे तर मिका, पेपर, क्लॉथ हे आपण काय मटेरियल वापरून आपण त्याला काय करतो, इन्सुलेशन करतो. लो व्होल्टेज वाइंडिंग आपण नियर द कोर प्लेस करतो, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग जे आहे ती अवे फ्रॉम द कोर आपण काय करतो, प्लेस करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे कोर टाईप झालेलं आहे. आता शेल टाईप म्हणजे काय रे, ते इथं दाखवले त्यांनी शेल टाईप खाली. ठीक आहे. हा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे, बघून घ्या. ठीक आहे. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर दिसला तुम्हाला. तर आता आपण काय बघणार आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये, तर इन दिस टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर द कोर हॅज 3 लिम्स, नेमली 2 साईड लिम्स अँड 1 सेंट्रल लिम्ब. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 2 साईड लिंब आहेत आणि 1 सेंट्रल लिंब आहे. द सेंट्रल लिंब हॅज ट्वाइस द क्रॉस सेक्शनल एरिया कम्पेअर्ड टू साईड लिम्स. म्हणजे काय होणार आहे रे, जी सेंट्रल लिंब आहे त्याचा एरिया जो आहे तो क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे, दुप्पट आहे साईड लिंबपेक्षा. ठीक आहे. बोथ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आर वाउंड ऑन सेंट्रल लिंब. म्हणजे काय, जी प्रायमरी वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरची, सेकंडरी जी आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये, ठीक आहे, ती सेंट्रल लिंबवर आपण काय केलेलं आहे, प्लेस केलेली आहे. लो व्होल्टेज कॉईल आर नियर टू टॉप अँड बॉटम ऑफ योक अँड इच हाय व्होल्टेज कॉईल इज प्लेस्ड बिटवीन 2 लो व्होल्टेज कॉईल्स. म्हणजे काय सांगितलं रे इथं तिने, जी लो व्होल्टेज वाइंडिंग आहे ती नियर टू टॉप असणार आहे, म्हणजे टॉपच्या जवळ, आणि योकच्या बॉटमला असणार आहे. ठीक आहे. हे त्याने सांगितलेलं आहे. आणि ईच जी हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे ती प्लेस कुठं केलेली असणार आहे तर लो व्होल्टेज वाइंडिंगच्या मध्ये प्लेस केलेली आहे. ठीक आहे. दिस इज अ डबल मॅग्नेटिक सर्किट बिकॉज द फ्लक्स कंप्लीट इट्स अ पाथ फ्रॉम लेफ्ट टू राईट साईड अँड देन एंटर्स इन टू सेंट्रल लिंब. म्हणजे काय सांगितलेलं आहे, दिस इज अ डबल मॅग्नेटिक सर्किट. हे डबल मॅग्नेटिक सर्किट आहे. तर बघा, मॅग्नेटिक सर्किट एकच होतं, दिसतं हे काय आहे, डबल मॅग्नेटिक सर्किट आहे. बिकॉज का तर द फ्लक्स कम्प्लीट्स इट्स पाथ फ्रॉम लेफ्ट टू राईट साईड अँड देन एंटर्स इन टू द सेंट्रल लिंब. म्हणजे काय, कारण की फ्लक्स जे आहे ते काय करणार, लेफ्टकडून राईटला जाणार आणि मग नंतर काय करणार, ते सेंटरला जाणार. ठीक आहे. द मॅग्नेटिक फ्लक्स फॉर्म्स अ क्लोज्ड पाथ अराउंड कॉईल सो कोर लॉसेस आर रिड्यूस्ड. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते काय करणार, क्लोज्ड पाथ तयार करणार. त्यामुळे काय होणार, क्लोज्ड पाथ तयार झाल्यामुळे काय होणार, कोरमध्ये जे लॉसेस होतात ते काय होणार आहे तरी कमी होणार आहेत. ठीक आहे. तर हे जर आपल्याला इथं डायग्राम दाखवला आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा. तर पुढे जाऊन आता इथं आपल्याला कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा आणि एक डायग्राम दाखवलेला आहे. ठीक आहे. हे 2 डायग्राम आहेत इथं. हे हाय अँड लो व्होल्टेज वाइंडिंग, हे हाय व्होल्टेज वाइंडिंग, ही लो व्होल्टेज वाइंडिंग, हाय अँड लो व्होल्टेज वाइंडिंग दाखवलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचं कोर आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे आपल्याला. आता शेवटचा टाईप काय होतो रे, बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. दिस टाईप गिव्ज मोर दॅन 2 इंडिपेंडेंट मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, 2पेक्षा जास्त मॅग्नेटिक सर्किट आपल्याला बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय आहे ते मिळणार आहे. ठीक आहे.
बेअर टाईप ट्रान्सफॉर्मर ह्याच्या आधीच्या सगळ्यात पहिला बघितला कुठला आपण कोर टाईप, त्याच्यामध्ये एकच मॅग्नेटिक सर्किट होती. शेल टाईपमध्ये 2 मॅग्नेटिक सर्किट होत्या. बेअर टाईपमध्ये काय आहे तर मोर दॅन 2 मॅग्नेटिक सर्किट आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर द कोर लुक्स लाईक स्पोक्स ऑफ व्हील. दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर इज प्लेस्ड ऑन टाईटली फिटेड मेटल शीट टँक्स. म्हणजे काय, आपण जे व्हीलची चाकं जे बघतो, व्हील म्हणजे काय चाकं जी बघतो तसं त्याप्रमाणे आपल्याला ही डायग्राम दिसत आहे. ठीक आहे. चाकं जी आहे त्याप्रमाणे आपल्याला डायग्राम दिसत आहे. दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर इज प्लेस्ड ऑन टाईटली फिटेड मेटल शीट टँक. म्हणजे आपण हे कुठं वापरतो तर टाईटली फिटेड मेटल शीट टँक्स जे आहेत त्याच्यावर आपण काय करतो, हे बेअर टाईप वाइंडिंग आपण काय करतो त्याच्यामध्ये फिट करतो. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण वापरतो. लो व्होल्टेज अँड हाय व्होल्टेज वायंडिंग्स आर प्लेस्ड सर्क्युलरली ॲज शोन इन फिगर. म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग ही इथं दाखवल्या आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग इथं दाखवल्या, ते आपण सर्क्युलरली प्लेस करतो. आपण ह्या फिगरमध्ये दाखवले त्याप्रमाणे. ठीक आहे. हे सांगितलेलं आहे. तर आणि बेअर टाईप ट्रान्सफॉर्मर जे आहे ते थोडं कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे जास्त करून वापरत नाही. जास्त करून कुठलं वापरतात, कोर टाईप आणि शेल टाईप. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स काय आहेत, कन्स्ट्रक्शन डायग्राम, डेफिनेशन, वर्किंग, त्याचे टाईप्स, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, हे तुम्हाला काय सांगितलं आहे सगळं आपण जे आहे ते सांगितलेलं आहे. इंट्रोडक्शनपासून त्याचा ट्रान्सफॉर्मरचा शोध कधी लागला इथूनपासून आपण याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर बघणार आहे. कुठला पॉईंट, इफिशियन्सी. आता कुठल्याही गोष्टीची इफिशियन्सी आपण कशी मोजतो रे, कुठलं पण असलं, कुठली पण गोष्ट समजा तुम्ही काही जरी इनपुट दिलं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला आउटपुट किती भेटलं त्याच्यावरून त्या गोष्टीची काय केली जाते, इफिशियन्सी केली जाते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती इनपुट दिलं आहे आणि त्यापासून तुम्हाला किती आउटपुट मिळालं ह्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे. समजा म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट 2 रुपयाला खरेदी केला आणि ती 4 रुपयाला विकला, तर तुम्हाला त्याचं टोटल आउटपुट किती मिळणार आहे, तुम्हाला फायदा किती रुपयाचा झाला, तर 2 रुपयाचा फायदा झाला. हे आउटपुट झालं त्याचं. त्यासाठी तुम्ही किती रुपये खर्च केला, 2 रुपये खर्च केला. म्हणजे तुम्हाला फायदा कितीचा झाला, तर 2 रुपयाचा झाला. एखादी गोष्ट 2 रुपयाची तुम्ही 4 रुपयाला विकला तर तुम्हाला फायदा कितीचा झाला, तर 2 रुपयाचा झाला. खरं तुम्ही इनपुट किती दिलता, 2 रुपयाचा. आउटपुट भेटला आपल्याला 4 रुपयाचा. हे आपल्याला ह्यालाच म्हणतात इनपुट आणि आउटपुट. तर आता आपण हे ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये बघायचं आहे. प्रॅक्टिकल केसमध्ये इन प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर पॉवर आउटपुट इज लेस दॅन पॉवर इनपुट. म्हणजे जे प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर आहेत त्यामध्ये आपण जी पॉवरचे इनपुट देतो त्यापेक्षा आउटपुट जे आहे ते आपल्याला काय भेटतं रे, कमी भेटतं. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये असं होतं की आउटपुट आपल्याला नेहमी कमी मिळतं. कारण काम कमी मिळतं तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे रेजिस्टन्समध्ये लॉस होतात. हे ते भरपूर असे लॉसेस आहेत. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, कोरचा लॉस आहे, हिस्ट्रेसिस, ईडी करंट, अशा प्रकारचे जे लॉसेस होतात त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर आपल्याला कमी मिळणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे नेमके डेफिनेशन काय, द रेशो ऑफ आउटपुट पॉवर टू इनपुट पॉवर एक्सप्रेस्ड ॲज पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी. म्हणजे काय, आता तुम्हाला मी सांगितलेलं जर तुम्हाला इफिशियन्सी काढायची असली तर ती कशी काढणार, आउटपुट डिवाइड बाय इनपुट. ठीक आहे. आणि जर इफिशियन्सी काढायची असली तर आपण काय करणार, 100 मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. ह्याला म्हणतात काय म्हणतात, ट्रान्सफॉर्मरचं इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मरचं कसे काढायचं तर आउटपुट डिवाइड बाय इनपुट. कुठल्याही प्रकारची तुम्हाला इफिशियन्सी काढायची असली तर तुम्ही काय करणार, तुम्हाला आउटपुट डिवाइड किती दिलं आणि ते इनपुट किती तुम्ही त्यासाठी घातलेलं. आणि जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायची असली, ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये काढायची असली तर त्याला आपण 100 मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. आणि याची काय डेफिनेशन येत्या, म्हणजे आउटपुट डिवाइड बाय इनपुट, ठीक आहे, प्लस PI आणि PCU इंटू 100. आता PI म्हणजे काय, तर PI म्हणजे आयर्न लॉस आणि PCU म्हणजे काय तर कॉपर लॉस. ठीक आहे. तर आपण काय करणार, हे एफिशियन्सीचा ट्रान्सफॉर्मरच्या एफिशियन्सी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असली तर तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. हे फॉर्म्युला आपण तुम्ही काय करणार, एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्ही काय करणार, कॅल्क्युलेट करणार. थँक्यू एव्हरीवन. आजचं लेक्चर आपण इथं थांबवत आहे.